सो माझ्या लाडक्या बाल गोपाळांनो, अ व्हेरी गुड मॉर्निंग, because the feel has to be like the morning only, always. So I'm welcoming you in the morning of success, in the family of Success Science Academy. प्यारे बच्चों, a simple way to fall in love with physics. The concept that is not mentioned in our textbook, but very important for GE. Very less examples are there in the NEET exam. I did not find any right now, okay? But most important topic for GE as well as NEET, resonance column tube. Concept of the string, G organ pipe wali concept hai. Likewise, we have a column tube, resonance column tube. Sir, what is resonance? You will understand shortly. Beta, to find velocity of the sound in the air, हवेतली हा जो आपला पर्टिक्युलर साऊंड आहे ना, साऊंडची व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी हा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. शॉर्टली आय हॅव शोन. ओके, ठीक आहे, असा हवेत बिवत नसतो. ठीक आहे, जादूगार कारखेले बॉटल बिटल तरंगतायत हवेत. ठीक आहे ना. I have shown the setup which is पोटापुरता necessary. So प्यारे बच्चों, you are seeing the tube. ट्यूब मध्ये लिक्विड आहे, लेटेस्ट आहे, वॉटर आहे. ओके, मोस्ट इझिली अवेलेबल आपल्यासाठी काय वॉटर आहे. आणि बेटा ह्या टाईपचं असं ट्यूब वगैरे स्ट्रक्चर आहे. इथं स्केल अटॅच्ड आहे बरं का, लेंथ मोजण्यासाठी. आपण वी आर लाईक इंटरेस्टेड इन द रेझोनन्स. सो एक ट्युनिंग फॉर्क आहे, टिंग, ज्याची पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी काहीतरी जी असेल, असं एक ट्युनिंग फॉर्क आहे. आणि जो इथं व्हायब्रेट केला जाईल, जेणेकरून ते व्हायब्रेशन्स इथे आतमध्ये जातील. अँड यू आर सीइंग स्टेशनरी वेव्ह विच इज फॉर्म्ड. अर्थात ही डिस्प्लेसमेंट वेव्ह आहे. सर व्हाट अबाउट डिस्प्लेसमेंट वेव्ह अँड प्रेशर वेव्ह? ज्यादा टेन्शन नाही लेंगे भाई. राईट नाउ अंडरस्टँड दॅट दिस इज द डिस्प्लेसमेंट वेव्ह, जी मी तुम्हाला शिकवली, जशी स्ट्रिंग वरती असते त्या टाईप वाली स्टेशनरी वेव्ह. झुम 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 झुम, दोन वेव्ह संगम. ठीक आहे ना, स्टेशनरी वाला वेव्ह. मी एक असं दाखवलं, टुक टुक टुक, फर्स्ट अँड सेकंड. लेट अस से इन्सिडेंट अँड रिफ्लेक्ट. ठीक आहे ना, चलो. सो या टाईपचा फील आहे बेटा इथं. आता महत्वाचा मुद्दा असा, सर व्हॉट अबाउट रेझोनन्स? बेटा हिंदीमध्ये यू कॅन से गूंज. ओके, गूंज सुनाई दी, एक ब्युटिफुल आवाज भेटणं. जसं गिटार वाजवली, टिंग टिंग टिडिंग टिंग, जर आवाज अँप्लिफाईड मस्त येतो का नाही, साऊंडचा बॉक्स असतो खाली, वरती स्ट्रिंग असतात त्या गिटारच्या, है की नाही, तो टिंग वाजते स्ट्रिंग. सो तो जो एक आवाज येतो, दॅट टाइप ऑफ फील इज कॉल्ड एज रेझोनन्स. ठीक आहे ना. सो बेटा इथे रेझोनन्स ऑकर होतो. अर्थात खेळ सुरू झाला, यू आर सीइंग की ते काहीतरी वॉटर पर्टिक्युलर लेवलला भरलेलं आहे. अर्थात न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला जी लेंथ दिलेली असते, तर इथे बघा, आता लक्ष दे, इथे यू आर सीइंग की लूपचा चतकोर तुकडा, एक लूप असते ना पूर्ण, एक लूपचा चतकोर तुकडा यू आर सीइंग ओव्हर हियर. द रिझन इज बच्चा, हियर यू आर सीइंग की नोड अँड द ओपन एंड इज द अँटी नोड. मी काय करतो, एक दोन डायग्राम्स काढतो बरं का. मी म्हणतो बच्चा, फर्स्ट रेझोनन्स आणि सेकंड रेझोनन्स, असे थर्ड फोर्थ रेझोनन्स. आपण ऍक्च्युअली इंटरेस्टेड आहे दोन कन्झिक्युटिव्ह रेझोनन्स साठी बरं का. दोन कन्झिक्युटिव्ह रेझोनन्स साठी वी आर इंटरेस्टेड. सो बच्चा, फर्स्ट रेझोनन्स अँड सेकंड रेझोनन्स, लेट अस सी द स्टोरी. ठीक आहे. सो ऍट द फर्स्ट रेझोनन्स बेटा, समजा ट्यूब ही अशी अशी एवढी आहे बरं का. फक्त आता विषय असा आहे की जो फर्स्ट रेझोनन्स आहे, हे पाणी भरलेलं आहे, आणि जो पहिला रेझोनन्स होतोय आणि दुसरा रेझोनन्स होतोय, त्या दोघांच्या लेंथ मध्ये फरक असणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग? वरतून पहिला रेझोनन्स एका पर्टिक्युलर लेंथला होईल, दुसरा रेझोनन्स एका पर्टिक्युलर लेंथला होईल. तो नाही का फॉर्क टुंग केला. ओके, सो एक ब्युटिफुल आवाज आपल्याला ऐकायला आला. सो हा पहिला आणि हा दुसरा. तर बेटा जो पहिला आहे, आय एम सेइंग की इथे नोड तयार होईल. हा एंड ओपन आहे बच्चा, सो इथं अँटी नोड तयार होईल. ओके, अँड यू विल सी टुक 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 टुक, स्टेशनरी वेव्ह लाईक दिस. ही आपली एक रिप्रेझेंटेशनची पद्धत आहे, बाकी काहीच नाही. ही इन्सिडेंट वेव्ह, ही रिफ्लेक्टेड वेव्ह लाईक दिस. ओके, दिस इज हॅपनिंग ऍट द सेम टाइम, हे तुम्हाला माहिती आहे. सेकंड रेझोनन्स होतोय बेटा, तर सेकंड रेझोनन्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना राव, स्टेशनरी वेव्ह कशी चालते, डर 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 अशी चालते ना. माहिती बघ, इथून पुढे, इथून रिफ्लेक्ट, बर, इथून पुढे काय होते, ट्रान्समिट, परत इथून रिफ्लेक्ट, अशी लूप लूप मध्ये चालते ना. अरे सो नो प्यारे बच्चों, लूप लूप मध्ये चालते. सो मला सांग, हा नोड आहे, समजा हा नोड इथं आहे. सो नोडच्या नंतर काय होईल बच्चा, अँटी नोड.
आहे की नाही. नंतर पुन्हा एक नोड अँटी नोड, हा एक नोड, हे सगळ्यांना माहिती येणार आहो, आहे की नाही. सो इथं काय स्टोरी आहे हे बघ, नोडच्या नंतर अँटी नोड, नोडच्या नंतर अँटी नोड, एवढा पार्ट दाखवला ना इथं. ओके, आता नंतर बघ दुसरा पहिला रेझोनन्स एवढा झाला ना प्यारे बच्चो, पहिला रेझोनन्स एवढा झालाय बघ, एवढा पार्ट चिक चिक, कळते का नाही. पहिला रेझोनन्स एवढा झाला ना, तर टुक 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 एवढा झाला. क्लिअर आहे. नोड अँटी नोड. दुसरा रेझोनन्स काय होईल, नोडच्या नंतर अँटी नोड, इथं बघ नोडच्या नंतर परत एंड ओपन आहे. सो अँटी नोडच्या हा अँटी नोड, एवढी डायग्राम होणार ना. नाही कळले सर. हे बघ पहिला रेझोनन्स दुसरा रेझोनन्स. व्हॉट आर यू सीइंग प्यारे बच्चो, यू आर सीइंग इथे नोड आहे इथे अँटी नोड आहे. सो नोड पासूनच सुरुवात होणार ना, नोड अँटी नोड एवढी डायग्राम. ठीक ठीक संपलं. हा झाला फर्स्ट रेझोनन्स. दुसरा रेझोनन्स म्हणजे काय, नोडच्या नंतर अँटी नोड, नोडच्या नंतर अँटी नोड एवढं झालं, पुन्हा पुढचा अँटी नोड इथं आहे. ओके, सो दुसरा रेझोनन्स बघ एवढा होईल. अरे आर यू अंडरस्टँडिंग, आर यू अंडरस्टँडिंग. सो ही डायग्राम व्हर्टिकल कर फक्त. अरे आर यू अंडरस्टँडिंग. ठीक है. सो कैसे दिखाया जाए गुरुजी, गुरुजी क्या हम इसको ऐसे दिखाएं. अरे आर यू अंडरस्टँडिंग. ओके सर, ठीक है ना, डन. अरे एक इंसिडेंट एक रिफ्लेक्टेड आपला फील. ओके सर, नोड नोड टुचुक टुचुक एंटी नोड. अब क्या इसको रब किया जाए, रब ने बना दी जोड़ी, हाय. सर भावनाओं को समझो. सो प्यारे बच्चों, फर्स्ट रेझोनन्स अँड सेकंड रेझोनन्स वी हॅव ड्रॉन द डायग्राम. आणि डायग्राम काढायचं मी तुम्हाला शिकवलंय. ओके, जादूगार करक्लीज मेथड. मुद्दा मुद्दा मुद्द्याकडे या बालमित्रांनो, मुद्द्याकडे या. व्हॉट अबाउट लेंथ ओव्हर हिअर. लेंथ पहिल्या रेझोनन्स साठी L1, लेंथ बालमित्रांनो दुसऱ्या रेझोनन्स साठी L2. इन टर्म्स ऑफ वेवलेंथ क्या किया जाए प्यारे बच्चों, दिस इज एंटी नोड, दिस इज नोड. व्हाट इज डिस्टेंस बिटवीन एंटी नोड एंड नोड, λ/4. अरे सो नो. चला इथे अँटी नोड नोड λ/4, नोड अँटी नोड λ/4, अँटी नोड λ/4. अरे λ/4 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 3 λ/4. आर यू अंडरस्टँडिंग. 3 λ/4. इज देअर एनी अडचण. क्वाइट सिंपल. अच्छा, जर कधी कोणी तुला विचारलं व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन टू लेन्स इन द टू कन्झिक्युटिव्ह रेझोनन्स, कुठल्याही दोन रेझोनन्स मध्ये, चला इथे फर्स्ट रेझोनन्स आणि सेकंड रेझोनन्स मध्ये जो लेंथ मधला डिफरन्स आहे, क्या इसको निकाला जाए. यस सर. चल मी लिहितो डिफरन्स बिटवीन लेन्स इन फर्स्ट अँड सेकंड रेझोनन्स. बालमित्रांनो पहिल्या आणि दुसऱ्या रेझोनन्स मधल्या लेंथ मधला डिफरन्स. ओके सर. सो कैन आई से L1 माइनस L2. अरे येड़ा है क्या बाबू, L2 से L1 सबट्रैक्ट करना पड़ेगा ना, ही लेंथ मोठी है ना मोठ्यातून छोटा. सो L2 माइनस L1 इज इक्वल टू 3 λ/4 माइनस λ/4. अरे बघणार आहो याच्यातून हा वजा कर. सो प्यारे बच्चों कैन आई से बेस इज सेम टच 4 3 लॅम्बडा मायनस लॅम्बडा. 3 लॅम्बडा मधून 1 लॅम्बडा गेला. बालमित्रांनो 2 लॅम्बडा 4 3 लॅम्बडा मधून 1 लॅम्बडा गेला 2 लॅम्बडा भागिले 4 म्हणजेच प्यारे बच्चों 2 दुने 4 लॅम्बडा बाय 2. अरे आर यू अंडरस्टँडिंग. L2 मायनस L1. जर कधी कोणी तुला विचारलं, जर कधी गरज पडली, कॅन आय से गुरुजी आई हैव रिसीव्ड वन इन्फॉर्मेशन, स्क्रीनशॉट लिया जाए. ठीक है, एक नन्ही सी मुन्नी सी प्यारी सी इन्फॉर्मेशन आय हॅव रिसीव्ड. ओके, चला पुढे. मुद्दा आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा. चला हे पुसतो आता. ही एक इन्फॉर्मेशन भेटली, काढली मी फॉर माय काइंड ऑफ, बिकॉज प्यारे बच्चों दिस इज समथिंग विच इज नीडेड इन द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. ठीक आहे ना, हे काय रट्टा बिट्टा मारण्याचा विषय नाहीये, आता पुस्तकात तसाही नाहीये. सो चलो नीट लक्ष दे. मी आता काय करतो, एंड करेक्शन. बेटा लक्ष दे, एंड करेक्शन. एंड करेक्शन सगळ्यांना माहिती आहे ना, E 0.3D एंड करेक्शन, वेर D इज द इंटरनल डायमीटर. सो बच्चा
with end correction, with end correction. Beta, if I consider the end correction, can I say L1 first length will become, एक काम करूया, with end correction what I have to find it fundamental frequencies. मी पुसू आता, ही डायग्राम पुसू, याचं काम झालेलं आहे. ओके, याच्याकडे बघून घाबरण्याची काही गरज नाहीये. ठीक आहे ना. फर्स्ट रेझोनन्स, सेकंड रेझोनन्स ऑकर्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे पुसतो. आणि बेटा लक्ष द्या, आता आपण विथ एंड करेक्शन म्हणजे एंड करेक्शनला कन्सिडर करून, एंड करेक्शनला कन्सिडर करून फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढू आपण. पहिल्या रेझोनन्स मध्ये बच्चा जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे बरं का, विल बी विथ एंड करेक्शन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, खाली लिहितो, विथ एंड करेक्शन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बच्चा फर्स्ट रेझोनन्स साठी, पहिल्या रेझोनन्स साठी काय होईल बेटा, फंडामेंटल. बघ लक्ष दे, द फील इज लाईक क्लोज्ड ऑर्गन पाईप. अरे येस ऑर नो, हे बघ ना राव, खाली क्लोज आहे, वरती ओपन आहे. क्लोज ऑर्गन पाईप साठी फंडामेंटल काय असते, अर्धा का चतकोर, चतकोर असं लक्षात ठेवायचं. आपली सिंपल ट्रिक आहे, क्लोज आहे म्हणजे कमी, ओपन म्हणजे जाता. हाँ, खाली 4 का 2 4. सो V/4L. सो प्यारे बच्चों, V/4, पण एंड करेक्शन बोललो ना मी, मग L च्या ऐवजी काय लिहिणार मी, L1 + E. क्लियर आहे. इज देअर एनी अडचण, नो अडचण. बच्चा सेकंड रेझोनन्स साठी हे वरती, याच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज क्लोज्ड ऑर्गन पाईप साठी कशा असतात, ऑड मल्टिपल्स. म्हणजे काय, F 3F 5F 7F, समजते का नाही, ऑड मल्टिपल ना, F 3F 5F. मग आता ही जर का F, तर बेटा पुढची काय होणार फंडामेंटल, 3 times F. अरे आर यू अंडरस्टँडिंग. सो बच्चा फंडामेंटल ओव्हर हियर सेकंड साठी बरं का, 3 times दिस. सो बच्चा 3 times V/4 times लेंथ विल बी L2 + E. सर नाही समजलं बेटा, क्लोज्ड ऑर्गन पाईप मध्ये सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी काय असते, F. तिथून पुढे ऑड आहे ना, F 3F 5F. सो बच्चा ही F आहे, V/4L. फक्त L काय लिहिला, विथ एंड करेक्शन L1 + E झालं. मग पुढची काय येणार, 3 times दिस. फक्त 3 ने गुणलं मी पहिल्याला, बस. मी जर का तिसरा रेझोनन्स घेतला असता तर 5 times दिस आन्सर, पुढचं 7 times. दॅट्स इट. क्लिअर आहे, हे आपलं सगळं ऑलरेडी झालेलं आहे. स्वाहा. हा, आता मुद्दा बच्चा, इक्वेट दिस फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट आणि सेकंड या दोघांना इक्वेट करा, बिकॉज आपलं मेन टार्गेट काय, टू फाइंड वेलोसिटी ऑफ द साउंड इन द एअर. ठीक है ना. चलो, सो बच्चा पहले एंड करेक्शन करो अपन. इक्वेट किया जाए फर्स्ट एंड सेकंड. सो V/4 times L1 + E is 3 times V/4 times L2 + E with end correction. So D थॉय गेले V आणि 4 भागिलेच L2 + E, इकडे येऊ द्या, L2 + E इज इक्वल टू, हा पलीकडे जर का गेला तर 3 times L1 + 3 times E. एनी अडचण, नो अडचण सर. चलो, वेलकम बॅक. सो बच्चा हा जो E आहे तो पलीकडे घेऊन जातो, हा जो 3L1 आहे त्याला अलीकडे आणतो. सो L2 - 3L1 इज 3E - E. सो बेटा तीनातून एक गेला 2E ना, है की नाही. सो बच्चा एंड करेक्शन विल बी L2 - 3L1 upon 2.
उचला एंड करेक्शनला, पुट इन 1 किंवा 2 तुम्हाला ज्याच्यात आवडेल त्यात टाका, मी टाकतो 1 मध्ये. सो देयरफॉर प्यारे बच्चों f इज इक्वल टू v अपॉन 4 टाइम्स L1 प्लस ईच व्हॅल्यू टाकून द्या अपॉन 2. झालं. बस सिम्प्लिफाय किया जाए. इथं v काय होईल बच्चा, v विल बी इक्वल टू हे काय, फक्त ही खालची टर्म याला गुणिले होईल 4f आणि आतमध्ये 2L1 प्लस क्रॉस मल्टिप्लाय करतो बरं मी, L2 माइनस 3L1 अपॉन 2. ठीक आहे ना. स्क्रीनशॉट लिहा जाए म्हणजे मी इकडचा पार्ट पुसतो. ओके झालं. आता बेटा पुढे फक्त सिम्प्लिफाय करूया आपण. वी आर सॉल्विंग फॉर 1 and 2. सो बच्चा v इज इक्वल टू कॅन आय से 2 ने भाग दिला तर 2f कंसात हा L2 2L1 मधून 3L1 गेले मायनस L1. माझ्या लाडक्या पाहुण्या कलाकारांनो, तुम्हाला सगळं समजतंय का? सो वी हॅव कॅल्क्युलेटेड v. बट बच्चा दिस वॉज इन बिटवीन फर्स्ट अँड सेकंड रेझोनन्स. वी वॉन्ट जनरल आन्सर ना. Suppose somebody is asking about what about like fifth and sixth resonance. Okay, we must be able to tell seventh and eighth resonance for two consecutive resonance. For मी जनरल फॉर्म लिहितो, for two consecutive resonance. For two consecutive resonance. Suppose n is the mode number, जो आपल्याला फर्स्ट मोड सेकंड मोड असा काही दिलेला असेल तर माझ्या लाडक्या बालमित्रांनो v will be 2 times f बर का into l n plus 1 minus ln. ओके, n ला 5 टाका 6 टाका, समजा मी l ला 1 टाकला, n ला 1 टाकला फर्स्ट मोड, तर काय होईल बच्चा, हे बघ ना 1 आणि 1 2 L2 मायनस L1, हे काय आलं सेकंड मायनस फर्स्ट. आर यू अंडरस्टँडिंग? सो दिस इज द जनरल फॉर्म्युला. बच्चा स्क्रीनशॉट लिया जाए. आपण एक सम घेऊ दॅट वॉज आस्क्ड इन जेई एग्जाम.